नमस्कार। हा महिना बोन कॅन्सर पर्टिक्युलरली सार्कोमाचा अवेअरनेस मंथ आहे। आज आपण सार्कोमा म्हणजे काय याच्याविषयी माहिती घेणार आहोत। सार्कोमा हा कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर आहे, म्हणजे बोन्स, मसल, रक्तवाहिन्या, नर्व ह्या सर्व गोष्टींपासून सार्कोमा तयार होऊ शकतो। सार्कोमा हा एक अतिशय मॅलिग्नंट म्हणजे पसरू शकणारा कॅन्सर आहे। प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, एक सॉफ्ट टिश्यू सार्कोमा आणि एक बोन सार्कोमा। बोन सार्कोमाची लक्षणं काय असू शकतात तर अचानक हाडामध्ये एखादा टेंगूळ किंवा ग्रोथ निर्माण होणे, भयानक पेन सुरू होणे, पर्टिक्युलरली रात्रीच्या काळात जास्त दुखणे, अस्थिभंग होणे गरज नसतानाही म्हणजे छोट्याशा ट्रॉमानंतर, अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये सार्कोमा असल्याची शक्यता असू शकते। योग्य वेळेत जर का आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला, अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर का आपल्याला सार्कोमाचं निदान करता आलं तर सार्कोमाचा उपचार शक्य आहे। अन्यथा हा अतिशय मॅलिग्नंट आजार आहे, याच्यामध्ये रुग्णाच्या जीवालाही बरं वाईट होण्याचा धोका नाकारता येत। सार्कोमाच्या उपचारामध्ये ज्या हाडामध्ये सार्कोमा झालेला आहे त्या हाडाचं रिसेक्शन करणे म्हणजे ते हाड काढून टाकणे, त्याचबरोबर योग्य वेळेसाठी रेडिएशन आणि किमोथेरपी देणे असे उपचार केले जातात।